हॅलो गाईज आजचा जो एक नाश्ता मी दाखवणार आहे त्याचं नाव आहे दडपे पोहे. सो इतका सुंदर नाश्ता आहे ना गाईज. ह्याच्यामध्ये मी पातळ पोहे घेतलेत. आपल्याला एक अर्धी वाटी नारळ खवलून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ ॲड करायचं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि एक कांदा घेतला आहे मी. पोहे मी घेतले आहेत 200 ग्राम गाईज. सो हे सर्व छानपैकी आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे. एकदम हाताने आपल्याला एकदम सरगुलून घ्यायचं आहे म्हणजे. आणि त्याला पण थोडासा पाणी सुटणार गाईज. आणि जे पोहे होते त्याच्यावरती मी थोडासा पाणी पण स्प्रिंकल केलं आहे. तुम्ही कोकोनट वॉटरसुद्धा स्प्रिंकल करू शकता. मी साधा पाणी स्प्रिंकल केलं आहे त्याच्यावर. ओके. आणि छानपैकी आता मी एक 10 मिनटं असंच ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मी आता पोह्यामध्ये हे सर्व आपलं मिश्रण जे केलं आहे आपण, कांदा, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं, ते ॲड केलं आहे मी. आणि छानपैकी आता आपल्याला मिक्सिंग करून घेतलं आहे मी. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीमध्ये मी घेतलं आहे राई, थोडेसे शेंगदाणे आणि कढीपत्ता. थोडासा जिरासुद्धा ॲड करा तुम्ही ह्याच्यामध्ये, छान टेस्ट येते त्याच्याने पण. आणि हे आता आपल्याला आपला जे पोहा आहे त्याच्यावर आपल्याला ॲड करायचं आहे. ओके. हे झाल्यानंतर छानपैकी मिक्सिंग करून घ्या आणि आपला नाश्ता रेडी झाला आहे. त्याच्यावर थोडासा लिंबू ज्यूस तुम्ही हे करा, ॲड करा. इतका सुंदर लागतो ना हा नाश्ता खायला गाईज. त्याच्यावर थोडासा आणखी मी ओला खोबरं ॲड केलं आहे. आता आपल्याला सर्विंग करायला घ्यायचं आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करा रेसिपी गाईज, खूप तुम्हाला आवडणार प्लीज. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.